2 ते 3 महिने टिकणारा असा नारळाचा किस जर तुम्ही बनवून ठेवला तर येणाऱ्या प्रत्येक सणासाठी तुम्हाला याचा उपयोग होईल. नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 2 ते 3 महिने टिकणारा हा नारळाचा किस कसा बनवायचा, त्याचबरोबर ओल्या नारळाचा चव अगदी झटपट कमी त्रासामध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत. नारळी पौर्णिमेला बरेचसे नारळाचे पदार्थ केले जातात. त्यासाठी पटकन आणि पांढरा शुभ्र नारळाचा चव बनवण्यासाठी हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरेल. त्याचबरोबर गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि गणपती बाप्पांना नारळापासून बनवलेले बरेचसे पदार्थ आपण नैवेद्यासाठी बनवत असतो. तर त्याची पूर्वतयारी म्हणून अशा पद्धतीने जर सुक्या नारळाचा किस आपण बनवून ठेवला तर आपण कोणताही पदार्थ अगदी झटपट आणि कमी त्रासामध्ये करू शकतो. असा नारळाचा किस कितीही मोठ्या प्रमाणात बनवून एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकताय. तर असा हा ओल्या नारळाचा चव आणि सुका नारळाचा किस म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट कसं करायचं ते आपण बघणार आहोत. चला तर मग मस्त असा हा नारळाचा चव आणि हा नारळाचा किस बनवायला सुरुवात करूयात. तर यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक ओला नारळ घेतलेला आहे. तर यापासून साधारण 2 वाट्या नारळाचा चव बनून तयार होतो. तर तुम्हाला किती नारळाचा किस किंवा नारळाचा चव बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे नारळ वापरू शकता. तर हा नारळाचा चव किंवा नारळाचा किस अगदी पांढरा शुभ्र व्हावा यासाठी ही जी काळी पाट आहे नारळाची ती आपल्याला काढून घ्यायची आहे. पण ऑप्शनल आहे, तुम्हाला काढायचं नसेल नाही काढला तरी चालू शकतं. पण नारळाचा किस किंवा नारळाचा आपला जो चव आहे तो अगदी पांढरा शुभ्र व्हावा यासाठी इथे मी हा जो काळा भाग आहे तो काढून घेणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हा जो नारळाचा काळा भाग आहे तो काढू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही किसणीने हा नारळाचा काळा भाग काढू शकता. त्याचबरोबर सोलणी किंवा चाकूने सुद्धा तुम्ही हा काळा भाग काढून घेऊ शकता. पण चाकूने थोडासा खोबऱ्याचा पांढरा भाग जास्त निघतो, त्याच्यामुळे किसणीने व्यवस्थित हा काळा भाग निघून जातो. पण तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हा काळा भाग काढून घेऊ शकता. तर इथे संपूर्ण काळा भाग काढल्यानंतर खोबऱ्याची वाटी मस्त पांढरी शुभ्र अशी निघालेली आहे. याच पद्धतीने राहिलेला हा जो नारळ आहे याचा सुद्धा काळा भाग मी काढून घेते. तर इथे पांढऱ्या शुभ्रच्या खोबऱ्याच्या दोन्ही वाट्या आपल्या निघालेल्या आहेत आणि हा जो राहिलेला काळा भाग आहे तर हा तुम्ही खोबऱ्याचं जेव्हा तुम्ही वाटण बनवता त्याच्यामध्ये घालू शकता. तर हे नुसतंच नाही वापरायचं आहे, तर खोबऱ्याचं वाटण बनवताना त्या खोबऱ्याबरोबर हे तुम्ही वापरू शकता. किंवा एखाद्या वेळेस तुम्ही व्हेज कटलेट किंवा व्हेज कबाब जेव्हा बनवता त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा भाग वापरू शकता. किंवा तुम्हाला जर खाण्यामध्ये वापरायचा नसेल तर सरळ तुम्ही हा झाडाला घातला तरी चालेल. तर आता ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती आपण कट करून घेऊयात. खोबऱ्याचे जाडसर तुकडे न करता शक्य तेवढे पातळ काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. कारण आपण जेव्हा हे मिक्सरला फिरवून घेतो त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे न राहता आपला नारळाचा चव एकसारखा बारीक तयार होईल. तर इथे नारळाचे छान पातळ असे काप मी बनवून घेतलेले आहेत आणि हा नारळ अगदी छान पांढरा शुभ्र दिसत आहे, म्हणजे आपल्या नारळाचा चवसुद्धा छान पांढरा शुभ्र तयार होईल. तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर आता हे मिक्सरला फिरवताना मिक्सर एकसारखा न फिरवता मिक्सर चालू बंद करत मिक्स करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा नारळाचा चव आपला छान एकसारखा बारीक तयार होईल. तर इथे हा नारळाचा चव आपला तयार झालेला आहे. मस्त असा हा अगदी पांढरा शुभ्र आणि अतिशय झटपट हा नारळाचा चव आपला बनवून तयार झालेला आहे. तर हा चव मी एका डिशमध्ये काढून घेते. तर या पद्धतीने तुम्ही हवा तेवढा नारळाचा चव अगदी झटपट कमी त्रासामध्ये बनवू शकताय. पटकन वापरण्यासाठी हा ओल्या नारळाचा चव आपला बनवून तयार झालेला आहे. अगदी कमी त्रासामध्ये आणि झटपट हा बनवून तयार झालेला आहे. यापासून तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही रेसिपी अगदी झटपट बनवू शकताय. वड्या, बर्फी, करंजी आणि मोदक अगदी पटकन त्यासाठी हा ओला नारळ बनवून तयार झालेला आहे. तर हा ओला नारळ आपण लगेच वापरू शकतो, पण आपल्याला काही दिवसानंतर जर वापरायचा असेल तर सुक्या नारळाचा किस कसा बनवायचा किंवा डेसिकेटेड कोकोनट यापासून कसं बनवायचं ते आपण आता बघणार आहोत. यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आणि पॅन मी गॅसवरती अगदी बारीक गॅसवरती ठेवलेला आहे. तर आता हा नारळाचा चव किंवा नारळाचा जो किस आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे. यामध्ये तूप वगैरे आपल्याला काहीही घालायचं नाही आहे, कोरडंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हा नारळाचा किस परतताना आपल्याला काळजी एकच घ्यायची आहे, ती म्हणजे गॅस अतिशय बारीक किंवा मध्यमपेक्षा सुद्धा कमी ठेवायचा आहे आणि हे मिश्रण एकसारखं आपल्याला परतत राहायचं आहे.
जर तुम्ही मोठ्या गॅसवरती हा किस परतत राहिला तर हा खाली लागू शकतो आणि याचा रंगसुद्धा बदलू शकतो। त्याचबरोबर आपण याला असंच सोडू शकत नाही, एकसारखं आपल्याला मिक्स करत किंवा परततच राहायचं आहे, कारण त्यामुळे या नारळाचा जो रंग आहे तो बदलू शकतो, पांढरा शुभ्र चव किंवा किस आपला होणार नाही। तर मध्यम ते बारीक गॅसवरती एकसारखं मिक्स करत आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटे हा किस आपल्याला परतून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरती एकसारखं मिक्स करत साधारण 2 मिनटापासून हा चव मी परतून घेत आहे। तर 2 मिनटानंतर हा चव तुम्ही बघू शकता हलकासा कोरडा झालेला आहे आणि अजून एक 2 मिनिटे मी हा छान असा परतून घेते। आणखीन 2 मिनिटे हा नारळाचा चव मी परतून घेतलेला आहे। तर एकूण 4 मिनिटे झालेली आहेत आणि हा नारळाचा चव छान कोरडा झालेला आहे। तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हा आपला स्टोअर करण्यासाठी नारळाचा चव तयार झालेला आहे। अगदी मार्केटपेक्षा भारी झटपट होणारा, कमी त्रासात होणारा, अगदी पांढरा शुभ्र असा हा नारळाचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट बनून तयार झालेला आहे। तर हा किस 2 ते 3 महिने टिकतो, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे, फ्रीजच्या बाहेरच हा 2 ते 3 महिने आरामात टिकतो। तर हा किस मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या प्रमाणात हा नारळाचा किस बनवून एखाद्या डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकताय आणि येणाऱ्या सणांसाठी तुम्ही वेगवेगळे गोडाचे पदार्थ यापासून बनवू शकताय। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने अगदी झटपट ओल्या नारळाचा चव आणि अगदी मार्केटपेक्षा भारी पांढरा शुभ्र असा डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनवून बघा। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।